नमस्कार मित्रांनो, मी सुनील गव्हाणे आणि बाबा इटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस झाला होता आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. त्यामध्ये कांदा पीक असेल, ज्वारी असेल किंवा कापूस असेल, अशा बऱ्याचशा प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं होतं आणि भरपूर नुकसान झाल्यामुळं मित्रांनो, शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा काढलेला होता. खरीप पिकांमध्ये मुख्य पीक कापूस, तूर अशा पिकांचा विमा काढलेला होता आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी झालेल्या पावसामुळे जवळपास कापूस, तूर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि नुकसान झाल्यामुळे मित्रांनो, शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲपमध्ये तक्रार दाखल केली. कापूस पिकाची तक्रार केली, तूर पिकाची तक्रार केली. परंतु मित्रांनो, तक्रार दाखल करते वेळेस शेतकऱ्यांच्या माध्यमातून अपुरी माहिती असेल किंवा अर्धवट माहिती असल्यामुळे त्यांनी एक मोठी चूक केली. ती मोठी चूक म्हणजे मित्रांनो, कापूस पिकाची तक्रार दाखल करते वेळेस कापूस पीक हार्वेस्टेड या अवस्थेमध्ये दाखवण्यात आलं आणि हार्वेस्टेड अवस्थेत दाखवल्यामुळे पीक विमा कंपनीकडून कुठल्याही प्रकारच्या तक्रारी कापूस पिकाच्या घेतल्या गेल्या नाहीत आणि पीक विमा कंपनीने हार्वेस्टेड कापसाचा पीक विमा मिळत नसतो म्हणून कापूस पिकाची तक्रार घेतली नाही. आणि मित्रांनो, अशा असंख्य शेतकऱ्यांनी, हजारो शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. हजारो शेतकऱ्यांच्या तक्रारी रिजेक्ट करण्यात आल्या. कुठल्याही प्रकारची कोणत्याही शेतकऱ्याची त्यांनी तक्रार स्वीकारली नाही. तर शेतकरी बांधवांनो, तक्रारी न स्वीकारल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊन देखील शेतकऱ्यांना विमा मिळणार नव्हता आणि हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं. परंतु मित्रांनो, कृषी विभाग अलर्ट मोडवर आलं आणि कृषी विभागानं या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली आणि दखल घेऊन कृषी विभागानं पीक विमा कंपन्यास आदेश दिला की ज्या ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत कापूस पिकासाठी, त्या सर्व तक्रारी स्वीकाराव्यात आणि तक्रारी स्वीकारून शेतकऱ्यांच्या सर्वे करून घ्यावा आणि सर्वेमध्ये जर नुकसान आढळून आलं असेल तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा. कारण मित्रांनो, अपुरी माहिती असेल किंवा अर्धवट माहितीमुळे शेतकऱ्यांनी स्टँडिंग क्रॉप असे सिलेक्ट केलेले होतं. तर मित्रांनो, कापूस पिकाचे ज्यावेळेस आपण तक्रार करत असतो, कापूस पीक हार्वेस्टेड झाल्याच्या नंतर तक्रार करता येत नसते. कारण मित्रांनो, कापूस पीक साठवणूक करून आपण शेतामध्ये ठेवत नसतो. सोयाबीन पिकाची कापणी केल्याच्या नंतर देखील आपण हार्वेस्टेड म्हणून तक्रार करू शकतो. जसे की सोयाबीन कापल्याच्या नंतर शेतामध्ये सोयाबीन ढीग करून ठेवलेला असतो किंवा त्याची वळई लावून ठेवलेली असती, त्यामुळे त्याची तक्रार हार्वेस्टेड झाल्याच्या नंतर करता येते. परंतु कापूस पिकाची तक्रार हार्वेस्टेड झाल्याच्या नंतर करता येत नाही. तसेच पीक विमा मिळण्यासाठी कशा पद्धतीने तक्रारी करायच्या, कशा पद्धतीने विमा भरायचा आणि अशा सर्व माहितीसाठी आपल्या बाबा इटी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.